नमस्कार. मी सर्वप्रथम सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या व जागतिक कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो. आज पौराणिक शहर बीड इथे दिवाणी व फौजदारी न्यायालयाचा पायभरणी समारंभ किंवा कोनशिला समारंभ संपन्न झाला. या प्रसंगी उपस्थित असलेले माननीय न्यायमूर्ती श्री नितीन भगवंतराव सूर्यवंशी साहेब, उच्च न्यायालय मुंबई तथा पालक न्यायमूर्ती न्यायिक जिल्हा बीड यांच्या शुभ हस्ते, तसेच माननीय श्री पंकजाताई मुंडे, पर्यावरण वातावरण बदल पशुसंवर्धन मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. आजच्या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित असलेले ॲडव्होकेट वसंतराव साळुंके, सदस्य बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा, तसेच अध्यक्ष परळी वकील संघ श्री हरिभाऊ व्यंकटराव गुट्टे, दीपक बोर्डे, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर परळी, तसेच तिथं उपस्थित असलेले माझे न्यायिक बंधू भगिनी, लोकप्रतिनिधी, पोलीस अधिकारी कर्मचारी, PWDचे अधिकारी कर्मचारी, तसेच इतर शासकीय विभागातील आलेले अधिकारी कर्मचारी यांचे मी इथे स्वागत करतो. पत्रकार बंधू आणि तसेच या कार्यक्रमासाठी ज्यांनी अतिशय सुंदर स्वागत गीत गायले ते न्यू हायस्कूल परळी वैजनाथ येथील शिक्षक व विद्यार्थी यांचेसुद्धा मी या प्रसंगी मनपूर्वक स्वागत करतो. परळी तालुका 1992 साली झाला, पण त्यापूर्वी इथे न्यायालय कार्यरत झाले. ॲडव्होकेट साळुंके यांनी म्हटलं की परळीला कोर्ट बिल्डिंग व्हायला उशीर झाला. एक गोष्ट खरी गोष्ट आहे. बीडमध्ये सगळ्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये सुसज्ज इमारती झालेल्या आहे कोर्टाच्या, पण उशिरा का होईना परळीने आज आपण एक भव्य कोर्ट बिल्डिंग उभारत आहोत. त्यामध्ये स्टील पार्किंग आहे, ग्राउंड फ्लोअर आहे आणि 4 मजले आहे. आणि परळीची इमारत ही पूर्ण जिल्ह्यामध्ये सगळ्यात उंच इमारत होणार आहे. हेडक्वार्टरलासुद्धा 3च मजली इमारत आहे. परळीची बिल्डिंग जी आहे ती जिल्ह्यामधली सगळ्यात उंच बिल्डिंग राहणार आहे. 4 मजले राहणार आहे. त्याच्यामध्ये परळी इथे आज 2 दिवाणी न्यायालय कार्यरत आहे. इथे दिवाणी स्वरूपाचे 1459 खटले व फौजदारी स्वरूपाचे 8416 प्रकरणे प्रलंबित आहे. तसेच परळीचे अपीलीय न्यायालय अंबाजोगाई आहे. आपण इथे भविष्यात एक न्यायकक्ष उपलब्ध केलेला आहे की जिथे एक्सपान्शन झाल्यास आपल्याला तिथे काही नवीन न्यायालय सुरू करायची आवश्यकता पडल्यास तिथे आपण सुरू करू शकू. पण परळीच्या भविष्यासाठी आणि येथील प्रकरणं पाहता आपल्याला इथे भविष्यात पुन्हा काही न्यायालय उभे करायची आवश्यकता पडल्यास आपल्याला इथे जागा कमी पडणार आहे. त्यामुळे हायकोर्टाच्या परवानगीने आणि ऑनरेबल गार्डियन लॉर्डशिपच्या परमिशनने आपण बाजूला जी दुसरी याची जागा आहे फॉरेस्टची, ती मागणं आपण शासनाकडे आपण तिची मागणी करणार आहोत जागेची. सदर प्रस्तावित न्यायालय मी सांगितल्याप्रमाणे त्या स्टील पार्किंग आहे. एक ग्राउंड फ्लोअर प्लस 4 मजले आहेत. त्याचे एकूण क्षेत्रफळ 7193 चौरस मीटर आहे आणि बांधकाम 2357.38 चौरस मीटर आहे. याचा प्रशासकीय मान्यता ही 40,98,00,000ची आहे. सदर कन्स्ट्रक्शन यश कन्स्ट्रक्शन लातूर यांच्यामार्फत 24 महिन्यात पूर्ण होईल आणि सुसज्ज चांगल्या प्रतीची दर्जेदार न्यायालयीन वास्तू तयार होईल अशी मी या प्रसंगी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सदर वास्तू ही परळी शहराच्या वैभवात भर टाकणारी असेल. या कार्यक्रमासाठी माननीय न्यायमूर्ती RM जोशी साहेब काही त्यांच्या वैयक्तिक अडचणीमुळे येऊ शकले नाही. त्यांनीसुद्धा या कार्यक्रमास त्यांच्या शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत. तसेच या कार्यक्रमात वेळात वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल मी माननीय न्यायमूर्ती श्री नितीन भगवंतराव सूर्यवंशी, न्यायाधीश उच्च न्यायालय मुंबई तसं पालक न्यायमूर्ती न्यायिक जिल्हा बीड, तसेच माननीय श्री पंकजाताई मुंडे, पर्यावरण पशुसंवर्धन मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई व या प्रसंगी उपस्थित असलेले माजी आमदार व इतर लोकप्रतिनिधी, इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित राहिलेत याबद्दल मी त्यांच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. व तसेच हे कार्यक्रम यशस्वीसाठी अंबाजोगाई परळी येथील न्यायिक अधिकाऱ्यांनी व न्यायिक कर्मचाऱ्यांनी जे परिश्रम घेतले त्याबद्दलसुद्धा मी त्यांचे आभार व्यक्त करतो व माझे मनोगत संपवतो. धन्यवाद.